ढोमे परिवारात गौराईचं आगमन. अभिनेता हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोग ढोमे यांनी हा फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिलीय. त्यांच्या प्रिय लक्ष्मीने एका गोंडस शुभ्र गोऱ्या वासराला जन्म दिला असून घरात नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे आनंद, उत्साह आणि भरभराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. या आनंददायी क्षणासाठी ढोमे परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नागपूरला त्याच्या सासरी धोंडे खायला गेला. विमानाचा परतीचा प्रवास मात्र त्याच्या विशेष लक्षात राहणारा ठरला. लहानपणी खोड्या काढणारा, छोट्या भावाला त्रास देणारा, शिक्षकांची नक्कल करणारा संकर्षण त्यांच्या मुलाच्या प्रतापामुळे चांगलाच त्रासलेला बघायला मिळाला. बाप से बेटा सवाई म्हणतात याची प्रचिती त्याने या प्रवासात पूर्ती अनुभवली. या मजेशीर प्रवासाबद्दल संकर्षण लिहितो की नागपूरला सासरी जाऊन अधिक मासाच्या निमित्ताने धोंडे खाऊन आलो. विमानात बसताना काही मराठी लोक मला ओळखत होते, पण तासाभराच्या प्रवासात माझ्या पोरांचे प्रताप अनुभवल्यावर मला पायलटसह सगळ्यांनी ओळख दाखवली. मुलाच्या प्रतापामुळे विमानात सगळेच मला ओळखायला लागले. प्रसिद्ध नृत्यांगना, कोरिओग्राफर फुलवा खामकरनं सुरू केलं होमस्टे. अलिबागमधील नागाव येथे फुलवा खामकर आणि अमर खामकर यांनी हे होमस्टे सुरू केलं आहे. हे होमस्टे नागाव बीचवरून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. या होमस्टेमध्ये 7 गुंठ्यांची नारळाची वाडी असून 1400 स्क्वेअर फूट जागेत बांधकाम करण्यात आलं आहे. स्विमिंग पूल, 2 बेडरूम, हॉल अशा सुखसोयींनी युक्त असं हे होमस्टे 12 एप्रिल 2025 पासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्ती अक्कलवार हिनेही नागावमध्येच होमस्टे सुरू केलं होतं. त्यात आता फुलवा खामकरनं देखील होमस्टेसाठी नागावला पसंती दिली आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या आसपास एक अशी शांतता असते जी काही काळासाठी तरी आयुष्याबद्दलचा अतिविचार थांबवते. तुम्ही फक्त तिथे बसता आणि शांतपणे श्वास घेता. आणि कदाचित आत्ता मला हाच धडा हवा होता. प्रत्येक नवीन सुरुवात खात्रीसोबतच येते असं नाही. कधीकधी फक्त श्रद्धाच पुढचं पाऊल टाकण्यासाठी पुरेशी असते. ईशा बापट हिने मामा राकेश बापट सोबतचे काही खास फोटो नुकतेच शेअर केले आहेत.